नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण करंट अल्गोरिदम ही यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यातला आज आपण 98 मराठी साहित्य संमेलन या निमित्तानं आज आपण त्याच्या संदर्भात आपल्याला एमपीएससी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी काय क्वेश्चन विचारतात त्या क्वेश्चनच्या अनुषंगाने आज आपण इथं बोलणार आहोत. आपण सुरू करूयात. 98 मराठी साहित्य संमेलन आहे. इमेजवरच पाहिलं तर सरहद पुणे ही संस्था आहे, त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि मराठी जे साहित्य महामंडळ आहे त्या साहित्य महामंडळाच्या द्वारे याचं आयोजित होतं. नवी दिल्ली इथं झालेलं आहे. आता याचा आधी थोडीशी आपण पार्श्वभूमी पाहूयात. पार्श्वभूमीमध्ये याचं पहिलं संमेलन कधी झालेलं आहे? पहिलं संमेलन 1878 ला झालेलं आहे, पुण्यामध्ये झालेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे. हे 146 वर्षापूर्वी झालेलं आहे, जे सुरू झालेलं आहे. न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी यांनी एक ग्रंथोत्तेजक मंडळ स्थापन केलेलं होतं 1878 ला आणि त्याच्या वतीनं त्यांनी एक ग्रंथकार संमेलन सुरू केलं होतं. मराठी साहित्य संमेलनाचं सुरुवातीचं नाव हे ग्रंथकार संमेलन होतं, हे लक्षात ठेवा. आणि वाचक आणि साहित्यिक यांना एकत्र यावेत, एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून त्यांनी हे सगळं सुरू केलेलं आपल्याला पाहता येतं. याच मध्ये एक मराठी साहित्य परिषद आहे, 1906 ला स्थापन केलेली आहे. ती आपल्याला साहित्य संदर्भातलं सगळं एक मेन संस्था पाहता येते. त्याचे अध्यक्ष उषा तांबे आहेत, हे लक्षात ठेवा. उषा तांबे ह्या मराठी साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आतापर्यंत एकूण 98 साहित्य संमेलन झालेले आहेत. वर्ष किती झालेत? 146 आणि संमेलन किती झालेले आहेत? 98 झालेले आहेत. आता हे जे 98 साहित्य संमेलन आहे ते दिल्लीमध्ये पार पडलेलं आहे. याच्यापूर्वी दिल्लीमध्ये कधी पार पडलेलं आहे असंही आपल्याला एक स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं. तर 1954 ला 37वे साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये झालेलं होतं. त्यावेळेचे संमेलनाध्यक्ष होते लक्ष्मण शास्त्री जोशी. याचं उद्घाटन केलेलं होतं तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आणि याचा स्वागताध्यक्ष होते यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण साहेब याचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा. आणि आता पुन्हा 97 वर्षांनी म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीमध्ये पार पडतंय. हे पार्श्वभूमी आपल्याला गरजेची आहे. आता याच्या अध्यक्ष आहेत तारा भवाळकर. तारा भवाळकर यांच्याविषयी जर माहिती पाहिली तर त्यांचं MA हे आहे. आपल्याला त्यांच्या PhDचा थेसिसचा प्रबंधाचा विषय विचारला जाऊ शकतो. मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण. जे पौराणिक नाटकं सुरू केव्हापासून झालेत आणि 1920 पर्यंत या दरम्यानचा त्यांनी त्याची जडणघडण आपल्या PhDच्या थेसिसमध्ये केलेली आहे. त्या माध्यमिक शिक्षिका होत्या आणि सांगलीमध्ये मराठीच्या प्राध्यापक पण महाविद्यालयामध्ये राहिलेल्या आहेत. त्यांच्या पुस्तकासंदर्भात पण आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांचं पहिलं पुस्तक आहे लोकसाहित्यातील श्री प्रतिमा, हे त्यांनी लिहिलेलं आहे. मायवाटेचा मागोवा आहे, मधुशाळा आहे, प्रियतमा, लोकांगण, लोकसाहित्य वाङ्मय प्रवाह हे एक पुस्तक आहे आणि समीक्षा, आकलन आणि आस्वाद या नावाचं एक त्यांचं पुस्तक आपल्याला दिलेलं आहे. त्यांनी एकूण 41+ ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्यातले निवडक ग्रंथ मी इथं दिलेले आहेत. जनरली आपल्याला याच्यावरच प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून त्या अर्थानं ते आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे 98 साहित्य संमेलन पहा, दिल्लीमध्ये पार पडलेलं आहे. याच्यापूर्वीचं पण कधी झालेलं आहे आपण पाहिलेलं आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे तालकटोरा मैदान. ठीक आहे, तालकटोरा मैदान. परंतु आता साहित्य संमेलनासाठी त्याचं जे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी केलेलं आहे. याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. याचे उद्घाटक कोण होते? पंतप्रधान आहेत. स्वागताध्यक्ष कोण आहेत? माननीय शरद पवार आहेत. जे सभा मंडप आयोजित केले आहेत वेगवेगळ्या चर्चासत्रासाठी, त्या 3 सभा मंडप महत्वाचे आहेत. त्याच्यातलं एकाचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप, दुसऱ्यांचं आहे यशवंतराव चव्हाण साहेब सभा मंडप आणि तिसऱ्याचं आहे महात्मा फुले सभा मंडप. जो साहित्य संमेलनाचं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराचं नाव अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं दिलेलं आहे. पुण्यावरून दिल्लीला साधारणपणे जे साहित्यिक किंवा मराठी भाषक लोक साहित्य संमेलनाला जाणार होते त्याच्यासाठी एक विशेष रेल्वे आयोजित केलेली होती आणि त्या रेल्वेला महादजी शिंदे यांचं नाव दिलेलं आपल्याला पाहता येतं. त्या रेल्वेमध्ये पहिल्यांदाच एक साहित्य यात्री संमेलन पार पडलेलं आहे आणि त्या साहित्य यात्रा संमेलनाचे अध्यक्ष श्री शरद तांदळे होते, हे आपल्याला पाहता येतं. रेल्वेला नाव महादजी शिंदे यांचं दिलेलं आहे आणि जे रेल्वेचे डब्बे आहेत ज्याला आपण बोगी म्हणतो त्या डब्याला जे काही आपल्या महाराष्ट्रातले गड किल्ले आहेत त्या प्रत्येक बोगीला किंवा डब्याला गड किल्ल्यांचे नाव दिलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा.
जनरली आपल्याला याच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो. आता तारा भवाळकर या साहित्य संमेलनाच्या महिला म्हणून 6व्या अध्यक्ष आहेत. पण याच्यापूर्वी कोण कोण महिला झालेल्या आहेत त्याही आपण पाहूयात. पहिल्या आहेत 1961 ला ग्वाल्हेरला कुसुमावती देशपांडे आहेत. 1975 ला कराड दुर्गा भागवत आणीबाणीच्या वेळेस झालेला आहे, ते लक्षात ठेवता येते. 1996 ला आळंदीला झालं होतं, शांता शेळके त्याच्या अध्यक्ष आहेत. 2001 ला इंदोरला विजया राजाध्यक्षतेच्या अध्यक्ष आहेत. 2019 ला यवतमाळला अरुणा ढेरे आहेत. आणि 6व्या महिला आहेत तारा भवाळकर, जे आता फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली इथं पार पडलेलं आहे. याच्या संदर्भात पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण ते कव्हर केलेलं आहे. आता पुढचा एक क्वेश्चन असतो आपल्याला की रिसेंटचे जे काही मागचे 4 कुठलेही महत्वाचे जे पुरस्कार असू द्या, परिषदा असू द्या, मागच्या 4 आपल्याला विचारल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर आपण मागच्या 4 पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये पहा 95 जे मराठी साहित्य संमेलन आहे उदगीरला झालेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष भारत सासणे आहेत. संमेलन कितवं कुठं झालेलं आहे, अध्यक्ष कोण आहे. 96 आहे 2023 ला वर्ध्याला झालेला आहे. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांचे पुस्तकं आणि ते त्यांच्या कार्याविषयी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून ते महत्वाचं आहे. 97 आहे अंमळनेरला जळगावला झालेला आहे, रवींद्र शोभणे त्याचे अध्यक्ष आहेत. आणि 98 नवी दिल्लीमध्ये पार पडते, डॉक्टर तारा भवाळकर त्याच्या अध्यक्ष आहेत. हे आपण आता इथं पाहून ठेवलेलं आहे. आता दिल्लीला झालेला आहे, दिल्ली सोडून मग आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, दिल्ली सोडून इतर कुठं झालेला आहे का, इतर ठिकाणी कुठं झालंय का असं मराठी साहित्य संमेलन. तर वेगवेगळ्या राज्यात पार पडलेलं आपल्याला पाहता येतात. बेळगावला झालेला आहे, कारवार म्हणजे कर्नाटकमध्ये 2 झालेले आहेत. अहमदाबाद आणि बडोदा या ठिकाणी झालेला आहे गुजरातमध्ये. घुमान पंजाबमध्ये घुमान या ठिकाणी झालेला आहे, पंजाबला पण झालेला आहे. गोव्यामध्ये पणजी आणि मडगाव या 2 ठिकाणी झालेला आहे. इंदोरमध्ये रायपूर मध्य प्रदेशमध्येच लिहिलंय कारण ते 1961चं होतं, त्यावेळेस छत्तीसगड मध्य प्रदेशचाच भाग आहे. रायपूर, भोपाळ, ग्वाल्हेर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जास्त झालेले आहेत. हैदराबादला झाले आणि दिल्लीला 2 झालेले आपल्याला पाहता येतात. अशा प्रकारे आपण 98 मराठी साहित्य संमेलन आहे, त्या मराठी साहित्याच्या संमेलनानं आपल्याला परीक्षाभिमुख काय काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगाने आपण त्याची थोडक्यात परंतु महत्वाची सर्व माहिती इथं पाहिलेली आहे. असेच करंटचे जे काही व्हिडिओ असतील किंवा माहिती असेल ते तुम्हाला नियमितपणे मिळावेत म्हणून आमच्या एज्युकल्चरच्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत असेल. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.